ते जो नितीनजींच्या एक स्वप्नातला प्रकल्प होता जो या रिंग रोडने येणार होता पार्टीपासून तर जयप्रकाश नगरपर्यंत, तोही प्रकल्प आता शेवटच्या ठिकाणी मंजूर होईकरता झाला, तोही मंजूर होईल, त्याच्यावर चर्चा झाली. घनकचरा व्यवस्थापन हा जो विषय आहे, कचरा नागपूर शहरातला कचऱ्याची उचल या बाबतीतलं परसेप्शन तक्रारी याचा विषय घेऊन या कचऱ्यात आजपर्यंत महानगरपालिकेने काय काम केलं आहे, काय काम करण्याची गरज आहे, डम्पिंग यार्डमध्ये काय करायचं आहे, काय करण्याची गरज आहे, कुठे कमी पडतो आहे, आणि कचरा व्यवस्थापनाच्या बाबतीत झोनशा 2 झोनशा टेंडर काढायचं का, हे टेंडर रद्द करून याच्यावर एक 3-4 दिवसात मान्य आयुक्त आणि सगळ्या एक अभ्यास करून 3-4 दिवसात परत नितीनजीसोबत बसून या बाबतीत एक निर्णय घेण्याच्या याच्यात आहे. एक महत्त्वाचा विषय, नजूलच्या धर्तीवर NIT आणि महानगरपालिकेचे जे भूखंड लीज आउट करतो आम्ही ते फ्री होल्ड करण्याकरता प्रस्ताव आहे. ते प्रस्तावात कुठे काही अडचणी आहे का, कुठे अडलं आहे का, कायद्यात काही प्रोव्हिजन पाहिजे आहेत का, त्या भूखंडाची मार्केट व्हॅल्यू आपण आजपर्यंत वसूल केली आहे का, असे मिळून जवळपास 60,000 ते 70,000 प्लॉट आहे. आणि ते जर फ्री होल्ड झाले तर नागरिकांची खूप मोठी सोय होईल. तो जो हाऊस टॅक्सही भरावा लागतो, ग्राउंड रेंटही भरावा लागतो, त्यात ग्राउंड रेंटमधनं सुटका होईल आणि एक त्यांना ते त्या प्लॉटचे मालक होते. त्या दृष्टीने प्रस्ताव गेले आहेत. त्याच्या काही अडचणी असेल त्या विषयावर चर्चा झाली. गुंठेवारी असेल, हे भाऊ बोलतील त्या विषयात. नागनदी पुनर्जीवन जो प्रकल्प आहे त्याचे सगळे सर्वे होऊन त्याचे ज्या टेंडर तयार झाले आहेत त्याची परवानगी करता ते जी पॅरेंट एजन्सी आहे जायका त्यांच्याकडे गेले आहेत. तिथून परवानगी 3-4 दिवसात मिळेल असं आयुक्तांनी सांगितलं. ती मिळाल्यावर त्याचे टेंडर होतील आणि नागपूर शहरात सिव्हर लाईनचं जे जाळं जिथेही ते खराब झालं आहे, विशेषतः उत्तर नागपूर पूर्ण, मध्य नागपूर पूर्ण आणि पूर्व नागपूरचा ग्रेट नागपूरचा तिकडला भाग, पश्चिम नागपूरचा ग्रेट नाग रोडचा तिकडला भाग, असे हे या नागनदी प्रकल्पात आहे. त्यामुळे त्याचे 4 टेंडर निघून ते कामं सुरू होतील. त्याच्या बाबतीत चर्चा झाली. अशा सगळ्या विषयांमध्ये चर्चा होऊन जे अडलेले प्रकल्प आहेत NITचे आणि NMCचे सरकारकडे, त्याच्याकरता एक 15 दिवसात मुंबईला बैठक करण्याचं पण ठरलं आहे. माननीय मुख्यमंत्र्यांशी मी, माननीय दयाशंकरजी, माननीय कृष्णाभाऊ बोलतील आणि ती एक बैठक मुंबईला घेऊन ते जे प्रकल्प अडले आहेत कुठल्या ना कुठल्या छोट्या मोठ्या कारणांनी त्या बाबतीत पाठपुरावा आम्ही सगळे मिळून करू. NITचे विषयात ते माननीय भाऊ सांगतील. नागपूर सुधार पन्नासने गुंठेवारीच्या अंतर्गत 407 लेआउट हे नागपूर महानगरपालिकेला हस्तांतरित व्हावे आणि म्हणून महानगरपालिकेशी त्यांनी सगळे डॉक्युमेंट सगळे 2-3 वेळा पत्रव्यवहारही झाला, परंतु त्याच्यावर तोडगा निघत नव्हता. कारण हे अनेक वर्षापासून त्याचं डेव्हलपमेंट झालं, आज झालं, तिथं काही अडचणी असेल, काही रोड खराब झाले असेल, हे झाले असेल, परंतु आज गडकरी साहेबांच्या आज जी बैठक झाली आणि त्यामध्ये हे 407 लेआउट NITने बोर्ड मीटिंगमध्ये ठराव पास करावा आणि त्याला लागणारा एकमुस्त 500 कोटी रुपये हे शासनाकडून महानगरपालिकेला द्यावं, अशा प्रकारचा निर्णय झाला आणि येणाऱ्या काळच्या बोर्ड मीटिंगमध्ये हा निर्णय होईल. तो तसा प्रस्ताव आपण शासनाला त्या ठिकाणी पाठवणार आहोत. गुंठेवारीच्या अंतर्गत ज्यांच्यापाशी ॲग्रीमेंट, करारनामे, कब्जपत्र आहे, कमीत कमी 98-99% घरं बनले आहे, परंतु ते नियमितीकरण होत नव्हतं आणि म्हणून नागपूर सुधार पन्नासने प्लेन टेबल सर्वे त्याचा केला. प्लेन टेबल सर्वे करून त्याला मान्यता दिली. आमचं म्हणणं असं होतं का प्लेन टेबल सर्वे झाल्यावर आपण सगळ्याला डिमांड द्या, सिटी त्याच्यानंतर हे सिटी सर्वेच्या मोजणी करता टाकतात आणि तिकडून आल्यानंतर ते डिमांड इश्यू होते आणि सिटी सर्वेला गेल्यानंतर तिथं भरपूर वेळ लागते. कारण आजच्या तारखेमध्ये सिटी सर्वेकडे कमसे कम 250 ते 300 प्लेन टेबल सर्वेकडून प्रस्ताव पडल्या, NITने पैसे भरल्या, त्यांच्याकडे मेन पॉवरची
प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यामुळे ते टप्प्याटप्प्यानं ते करतात. म्हणून आजच्या मिटिंगमध्ये असं ठरलं का कलेक्टर साहेबांनी मान्य केलं का आम्ही 2 सिटी सर्वेचे अधिकारी NITला देतो आणि ते तिथच्या तिथं मॅपद्वारे ते जे मोजणी केली आहे त्याद्वारे आम्ही ताबडतोब तो मार्ग काढतो आणि NITमध्ये डिमांड देईल आणि तिथच्या तिथं NITमध्ये बसून ते सिटी सर्वेची मोजणी होईल आणि तो एक मार्ग काढण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला आहे. दुसरा फ्री होल्ड नागपूर सुधार प्रन्यासच्या अंतर्गत जे एखाद्या व्यक्तीला अगर 10,000 फुटाच्या भूखंड अगर लिलावाद्वारे विकला असेल त्यानं 200-250 फ्लॅटची स्कीम बांधली असेल मग तो ग्राउंडेड कोण देणार आहे? कारण लिलावाद्वारे घेणारा व्यक्ती विकवा करू नके होऊन जाते आणि म्हणून अशा प्रकारचे जे भूखंड आहे ज्याच्यावर फ्लॅट स्कीम बनली आहे NITने 2% ग्राउंडेडच्या माध्यमातून अनेक लोक परेशान आहे. कारण 1 करोडच्या अगर एखाद्याने लिलावामध्ये प्लॉट घेतला तर त्याला 2% म्हटल्याने 50 लाख रुपये त्याला वार्षिक भरणं पडते. 1 करोडच्याने 2 लाख रुपये वार्षिक त्याला भरणं पडते. त्याच्यामुळे लोकही परेशान होते. मग त्याच्यामधला मार्ग म्हणून NITने इंडिया स्टीलमध्ये असेल, वाणिज्यिकमध्ये असेल, निवासीमध्ये असेल, लिलावाद्वारे त्यांनी प्लॉट दिले असेल तर या सगळ्याच्या फ्री होल्ड करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर झालेला आहे. त्याच्यात काही तांत्रिक दृष्ट्या अडचण बी आहे, त्याचा मार्ग आम्ही काढण्याचा प्रयत्न करतो. त्या धर्तीवर महानगरपालिका असेल, नजूल असेल, जे काही एजन्सी असतील त्या धर्तीवर हा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा आणि त्याला आता चालना मिळालेली आहे आणि लवकरात लवकर तो मान्य करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. नाग नदीच्या प्रोजेक्टमध्ये जे घरं बाधित होणार आहे कारण फार मोठ्या प्रमाणात घरं बाधित होणार आहे आणि म्हणून मुख्यमंत्री महोदय आणि गडकरी साहेबांनी म्हटलं आहे का स्मार्ट सिटीच्या अंतर्गत 4.5 एकर जागा निवासीसाठी आरक्षित आहे. मागच्या वेळेस स्मार्ट सिटीतर्फे 7 स्कीमाचा प्रोजेक्ट तयार केला होता, त्याचे वर्क ऑर्डर बी दिलते परंतु तिथं 3च स्कीमा झाल्या आणि 4चं पेंडिंग राहिलं आणि म्हणून ते 4 स्कीम 4.5 एकरमध्ये ती आपली नाग नदीमध्ये प्रोजेक्टमध्ये बाधित होणार आहेत त्यांच्यासाठी घरं व्हावे आणि त्या दृष्टिकोनातून गडकरी साहेबांनी सूचनाही दिल्या आहे. कमिशनर साहेबांनी त्याला प्राईम मिनिस्टर आवास योजनेच्या अंतर्गत टाकला आहे. आपल्या इथं झोपडपट्टीमध्ये राहणारे लोक 500 फूट असेल, 1000 फूट असेल याच्यावरच आपले लोक राहतात. आपल्या लोकांना सवय नाही आहे का बाई स्कीममध्ये कोणी जायला पाहत बी नाही आणि म्हणून साहेबांनी सांगितलं का कमीत कमी त्यांना 500 फुटाचे तरी फ्लॅट त्या ठिकाणी बाधित होणाऱ्या लोकांना मिळाले पाहिजेत आणि त्या दृष्टिकोनातून आता प्रक्रिया सुरू झाली आहे. ते लवकरात लवकर होईल. नागपूरच्या ड्रेनेज सिस्टम बद्दल काही निर्णय झाला का? मागे पूर परिस्थिती होती आणि नेमकं जर बघितलं गेलं तर त्या संदर्भात खूपसे प्रश्न उभे झाले. ड्रेनेज सिस्टम एक DPR माननीय नितीनजींनी म्हटला होता त्या DPRवर काम सुरू केलं आहे आणि ज्याला आपण वेस्ट वॉटर लाईन किंवा आपण स्ट्रॉंग वॉटर लाईन म्हणतो, वेस्ट वॉटर स्ट्रॉंग, त्याचा DPR सुरू होतो आहे. जिथे तुम्ही जो विषय घेतला की जिथे पाणी साचत आहे पहिले जे ब्लॅक स्पॉट आहे त्याचा विचार पहिल्यांदा करणार आहे आणि मग सर्व नागपुरात तो विचार आपण करतो. NITचे जे प्लॉट आहे म्हणजे फ्यू लँड जे आहे फ्यू लँड इन्स्टिट्यूटचे वगैरे त्याच्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे. म्हणजे मोठ्या प्रमाणात त्यांनी आता हे पण कंपाऊंड वगैरे पण केले आहे पण NITलाच माहिती नाही की आपले प्लॉट कुठे आहे त्यामुळे याचा काही ऑडिट नाही. आता मी ही तक्रार संबंधित त्यांना केल्यानंतर सुद्धा अतिक्रमण उचलत नाहीये हा एक खूप मोठा ऑडिट नाही तर ते पण लिगलच नाही करणार ना आपण. जे मंगल कार्यालय आहे, कोणाचं लॉन आहे, कोणाचं काय विषयात केंद्र सामान ठेवलं आहे असे 10-20% असे अतिक्रमण आहे ते लिगल नाही होणार ना. नाही याच्यामध्ये कसं प्रॉब्लेम आहे NITच्या जागेवर अधिकांश लोकांनी अतिक्रमण करून केलं. अधिकांश ठिकाणी लोकांनी घरं बी बांधले आहे. 50-50, 40-40 वर्षापासून लोक घरं बांधून राहत आहे. आता तुम्ही त्याला खाली नाही करू शकत, तुम्ही कब्जाही त्याच्या घेऊ नाही शकत कारण शासनाचे अनेक निर्णय बी आहे का गुंठेवारीच्या अंतर्गत रेग्युलर करा, अतिक्रमणच्या याच्यामध्ये रेग्युलर करा आणि म्हणून आणि NITला 1 रुपया बी नाही भेटत. त्याच्यामुळे मी NITच्या बोर्ड मिटिंगमध्ये आम्ही 1-2 वेळा चर्चा बी केली का जे लोक घरं बांधून राहत आहे ज्यांचे घरं ज्या ठिकाणी आहेत त्यांच्याकडून रेडी रेकनच्या दराप्रमाणे त्यांच्याकडून पैसे घ्या ना त्यांचे घरं तुम्ही नियमितीकरण करा.
तो एक मार्ग आम्ही काढण्याचा तो प्रयत्न त्या ठिकाणी करत आहोत. पण अशा जागेवर झोपडी खूप बनवून ठेवलेल्या आहेत काही लोकांनी, तर त्यांनाही तुम्ही नाही ते नाही. रस्त्यावर कोणीही बांधलं असेल ते बिलकुल नाही. ते तर आम्ही अतिक्रमण आता साहेबांनी सांगितलं का ते जेवढे असं तुम्ही हे करा म्हणून. जे फ्लॅट जे आहेत NITचे ते खूप रिकामे पडले आहेत. जसं नगरमध्ये एक मोठी स्कीम आहे, तिथे जवळपास 200 फ्लॅट पडलेले आहे. नंदनमध्ये इथे त्रिमूर्ती नगरमध्ये ते आता NMRDA दिले, काही क्वार्टर्स म्हणून मेट्रोला दिले, तिथे थोडेसे 2-3 बाकी आहे. मागच्या मीटिंगमध्ये बॉनकर साहेबांच्या ते अर्ध्या किमतीत द्या आणि ग्राउंड रेट त्याच्यात ते पुढे नाही झालं. माझ्याच पूर्व नागपूरमध्ये कमीत कमी 1,500 फ्लॅट NITचे असेच पडले आहे, रिकामे पडल्या. 15-15, 20-20 वर्ष. तुम्ही कळमना मार्केटच्या मागे गेला असाल तर तुम्हाला 14-14, 15-15 मजलीची इमारत दिसते, खाली पडली आहे. खिडक्या चोरी गेल्या, सगळे चोरी सामान चाललं गेलं. नंदनवनमध्ये बी अशा प्रकारचं हे झालेलं आहे. आणि म्हणून मागच्या वेळेस बावनकुळे साहेबांनी म्हटलं होतं का बा याच्या काहीतरी मार्ग काढा. म्हणून आता आम्ही हे करून राहिलो का बा त्याचा काहीतरी मार्ग काढून नसेल तर प्राईम मिनिस्टर आवास योजनेच्या अंतर्गत तुम्ही द्या. आणि 15-15, 20 वर्षापासून ते रिकामे पडले, काहीच त्याचा उपयोग नाही. आणि ते कोणी घ्यायला यासाठी नाही पाहत का ते ग्राउंड रेट 2% लागते. एखादी याने अगर 25 लाखाचा बी फ्लॅट घेतला तर त्याला 2% ग्राउंड रेट लागते. म्हणून हे जे फ्री होल्डची जी योजना आली आहे आणि त्या योजनेच्या अंतर्गत आता लवकरात लवकर त्याचेही मार्ग आम्ही काढू. खाली प्लॉट जे होते NITचे ते अलॉट झाले होते काही वर्षानंतर. मग नंतर त्यांनी लोकांनी तिथे राहायला दिला तर ते कॅन्सल करण्यात आले. त्या प्लॉटवर अतिक्रमण आहे, त्या प्लॉट संदर्भात काय निर्णय घेणार? कसं आहे, NITने त्या काळामध्ये भरपूर लीजमध्ये जागा दिल्या आहे. अनेक मोठ्या व्यक्तीला नाव दिल्यात. तुम्हालाही माहीत आहे कोण कोण मोठे लोकांनी त्या काळामध्ये घेऊन ठेवले आहे. लेकिन NITचं कसं आहे धोरण, एखाद्या गरिबानं अगर एखादी जागा लीजवर घेतली, त्यानं नाही बांधलं तर 3 वर्षाच्या आतमध्ये आपल्याला कारवाई करणं पडते, त्याच्या प्लॉट रद्द करणं पडते, हा नियम आहे. परंतु मी वारंवार NITच्या मीटिंगमध्ये सांगितलं का जे मोठे लोकांनी मोठे जागा घेऊन ठेवल्या आणि त्याचा त्यांनी आतापर्यंत काहीच उपयोग केला नाही, अशाच रिकामी पडल्या, तर ते तरी तुम्ही कॅन्सल करा. करत असेल तर त्यांनी आजच्या दराने तुम्ही त्यांच्याकडून पैसे तरी घ्या, त्यांना अगर तुम्ही त्या काळामध्ये दिलं असेल तर. आता ते सुरू आहे. आता कसं आहे, NIT म्हटलं आणि ते दिमागाच्या बाहेरच्या विषय, लेकिन धीरे धीरे मार्ग काढत आहोत. स्ट्रॉन्ग होटल लाइन का जो आपने बताया वो अलग से उसके ऊपर में प्रोजेक्ट बनाया जाएगा, अलग से होगी या नाग नदी के साथ में अलग वो उसमें नाग नदी में सीवर पूरा ट्रंक लाइन और सीवर लाइन, और ये अलग से होगा. पहले जो सारे ब्लैक स्पॉट है उस पर काम करेंगे, फिर धीरे धीरे पूरे शहर में करना पड़ेगा. इस कारण कुएं बोरवेल स्रोत सारी खराब हो रही है, तो इसका DPR का काम शुरू किया है. माननीय दयाशंकर जी ने भी विषय रखा था और इसलिए इसका DPR बन जाएगा. इसके लिए जो निधि मांगना है वो सरकार देने के लिए तैयार है. एक प्रश्न असा आहे, इथे पहले DPR में कुछ 100 करोड़ यानी 500 करोड़ रुपए का लगेगा, ऐसा चल रहा है. और दूसरे आपकी एक डिमांड है, पार्टी की डिमांड है कचरा संकलन की व्यवस्था. आज माननीय नितिन जी ने उस पर चर्चा की है. 3 दिन में सारा रिपोर्ट लेकर आयुक्त को बुलाया है और उसके बाद उस पर निर्णय होगा, ऐसा हमें लगता है. प्रशासन तैयार है, हाँ सकारात्मक तैयार है. भाऊ, काही इन्स्टिट्यूटला 30 वर्षाच्या लीजवर NITने प्लॉट दिले होते, तर त्याच्यात ते संपलेल्या 30 वर्षाच्या. त्याच्यात नावही सांगतो, धवडचं कॉलेज एक आहे, प्रियदर्शनी आहे, त्यानंतर बाकीचे कॉलेजेस आहेत. एक आपला इथे आहे, तर ते त्यांची परत घेण्यासंदर्भात ते आहे. चतुर्वेदींचं आहे एक कॉलेज, आणि एक आता ते फडणवीस साहेब, माजी आमदार फडणवीस साहेबांच्या नावाने जे हॉस्पिटल झालं ते चांगला प्रोजेक्ट झाला. अशा जमीन परत घेण्यासंदर्भात काय आता हा डायग्नोसिस सेंटर, हा फडणवीस साहेब, माजी आमदार फडणवीस साहेबांच्या गंगाधरराव फडणवीस, तर ते जमिनी परत घेऊन काही प्रोजेक्ट सुरू करण्यासंदर्भात काही आहे नाही. आता तिथं सगळ्याचे कॉलेज बनले आहे, सगळ्याच्या कॉलेज शाळा सगळ्याचे त्या काळामध्ये बनलेले आहेत. आता ज्याचे लीज नसन झाले ते रिन्युअलसाठी अर्ज टाकतात. तर मी एक म्हटलं आहे का NITने त्या काळामध्ये फ्रीमध्ये जागा दिल्या, सगळ्या नाममात्र 1 रुपया दरावर फ्रीमध्ये जागा दिल्या.
आणि त्या जागेवर अनेक संस्थांनी करोडो रुपये कमवले आणि कमवत बियाणं आज बी कमवूनच राहिले. तर रिलीज रिन्युअल करता जेव्हा आलं तर त्यांच्याकडून काही ना काही प्रीमियम आपण घेतलं पाहिजे. ते मी NIT चेअरमॅनला सुझाव दिला आहे, बोर्डामध्ये बोललो, त्यांनी मान्य केलं आहे. का मार्ग ती या बैठकीत त्यामुळे त्याच्याबद्दल काही माहिती आम्ही या बैठकीतला विषय नव्हता. महापालिका आयुक्तांवर आज ताशेरे उडले आहेत. मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप विकास ठाकरे आणि काँग्रेसने लावलेले आहेत. त्या संदर्भात काही अजून काही वाचलं नाही आम्ही, म्हणूनच तुम्हाला विचारलं होतं मी. आज पत्र परिषद झाली आणि सतत 2 वेळा त्यांनी आरोप केलेले आहेत की मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व प्रशासकाचा याच्यावर कुठे कुठे वर्ग हे. म्हणूनच ते काय केलं ते एकदा बघावं लागेल. ते बघितल्यावर तुझ्यावर उत्तर देता येईल. धन्यवाद. विरोधी पार्टी